रंगाचा तोरणा कसा भारी ठेवला, रंगाचा तोरणा कसा भारी ठेवला. श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, वन महिन्यात ढगा ढोल वाजवती, काळजात घात धुक रखरती, आणि आमची शाळा बुडायची. कधी कधी तुमच्या गावात राहायचो, खतरीत राहायचो, डवऱ्यात राहायचो. तो प्रसंग मला आठवतो. आणि जाताना आम्हाला शाळेत जाताना चिखलातून जाताना एक ड्रेस सोबत घेऊन जावं लागत, डवऱ्यात गेल्यावर ते बदलावं लागत तिथला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस भरत भाऊ बहेकर वनमंत्री होते त्यावेळेस भूमिपूजन झालं होतं पुण्यात. साधारण कुटुंबात जन्माला आलेल्या आणि एक कुठेतरी व्यवसाय किंवा नोकरी कुठेतरी करतात, मग ताळमेळ कसं साधता? मग ते काय असते, मगाशीच आमचे बापू भीमराव मानकर यांनी सांगितले की त्यांनी लहानपणात मला बघितलेलं आहे. बोलताना ते म्हणाले की लोकराम शेंडे असे बोट हलवायचे, काहीतरी लिहायचे, हातवारे करायचे. लोक म्हणायचे की हा पागल होईल काही दिवसात, पागल सारखा करा. म्हणजे तुम्ही म्हणजे त्या काळात मी त्या कवितेमध्ये घुसलो होतो 5वी-7व्या वर्गात. ते सगळं शक्ती आणि मग शेवटी बाहेर निघाली. या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलं जावं, जेणेकरून आपली ही संस्कृती आणि बोली अशा जिवंत राहिली पाहिजे. कारण की जगाच्या पाठीवर अशा बऱ्याचशा बोली आहेत की मरत चाललेल्या आहेत. आता कोसरी बोली कोण बोलतो माहित आहे का? महारी बोली ज्याला म्हणतात. कोसरी बोली कोणी बोलत नाही. कोसरी बोली माझ्याही गावी बोलतात, सोनारी बोली माझ्याही गावी बोलतात, हलदी बोली माझ्याही गावी बोलतात, पण लिहत नाही. पोवारी बोली बोलतात, पोवारीत लिहितात. झाडी बोली बोलतात, झाडीत लिहितात, पण लिहत नाही. ते लिहिता झाले पाहिजे. कोणतीही बोली टिकली. मसवानी येथील बाबा जोमदेव किंवा परमात्मा सेवक हे मसवानीला एक मंडळ आहे. त्यांचे आमचे झाडीपट्टीचे कवी व चुलबन नदीच्या तीरावर जे छोटस गाव आहे मसवानी, या ठिकाणी जन्माला आलेले लोकराम भाऊ शेंडे आज आपल्या वेळात वेळ काढून या गावाला आलेले आहेत. आणि आज एक अभिमानाची गोष्ट आहे की गोंदिया जिल्ह्यातील जन्मलेले हिरा आज यांचा 1 ते 4 जे 4थ्या वर्गासाठी श्रावण महिना, तर त्या श्रावण महिन्याचं काय काय कोणकोणत्या घटना घडतात त्याविषयी ते सविस्तर आपण जाणून घेऊया लोकराम भाऊ शेंडेकडे. तर मी आमच्या मसवानी भोसले आणि जे आहे सळकर्मी तालुका त्याकडून आपला अभिनंदन करतो. धन्यवाद. तर मला सांगा सर की ही जे कवी म्हणून आज तुमचं गौरव होत आहे, हे सुरुवात कुठून झाली? खऱ्या अर्थानं सुरुवात ही झाली या गावातून. हा जो सन्मान आहे, हा जो सत्कार आहे, किंवा जी मोठं महाराष्ट्रभर जी कविता आता वाचते आहे, गाजते आहे, प्रत्येक प्राथमिक शाळेत 4थ्या वर्गात ही कविता म्हटली जाईल, गायली जाईल, शिकवली जाईल, याचं सगळ्यात मोठं श्रेय आहे मसवानीच्या मातीतला, इथल्या संस्कृतीचा आणि लोककला. हा. आणि महत्वाची म्हणजे ही जी कविता आहे हे प्रमाण मराठीत नाही, आपल्या झाडी बोलीत आहे, गाव बोलीमध्ये, आपल्या खेडूत बोलीमध्ये आहे. आणि पहिल्यांदा ही झाडी बोलीची पाठ्यपुस्तकात लागलेली आहे. ही महत्वाची नोंद आहे. म्हणजे झाडीपट्टीच्या, झाडी बोलीच्या भाषिक संस्कृतीचा शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये समावेश झाला. आता मला सांगा सर, मसवानी हे गाव संगीत नाटकाकरिता प्रसिद्ध होतं, तर मिळाली का? निश्चितच. कारण की माझं असं आहे, बरेचसे जे संगीतकार लोक होते ज्या म्हणजे बऱ्याच नाटकं केल्या, म्हणजे मी संगीत नट म्हणून मी उदया सर्व प्राथमिकता, आणि ज्या नाटकामध्ये गाणे नव्हते त्या नाटकामध्ये गाणे मी स्वतः लिहायचे त्यावेळेस अगदी बालपणापासून. आजही म्हणजे आमचे प्रभाकरजी एरपुडे पेटी मास्तर आहे, त्यांना माहित आहे की मी बरेचसे गाणे लिहिले आहेत, तर हे तेव्हापासून उदय झाला आहे. आता मला सांगा सर, आता वर्ग 4थी मध्ये श्रावण महिना ही कविता आलेली आहे, तर याचा लहान मुलांना काय संदेश द्यायचा तुम्हाला? याच्यात खऱ्या अर्थानं आता सगळंच माहित आहे की श्रावण महिन्यामध्ये काय काय होते. अच्छा. पण ते मुलांना शिकवताना ते शिकवलं जावं. आणि त्याच्यात प्रामुख्याने आपली झाडी बोली शिकवली जावी. तुम्हाला मेसेज झाडी बोली कमी नाही, हे पश्चिम महाराष्ट्र असेल, वराडी भाषा असेल, त्याच्यापेक्षा आमची बोली भाषा चांगली आहे. आता जसं झाडी बोलीत काय म्हणतात, पाका प्रमाण भाषेत. पंत. आता जशी एक ओळ आहे माझी, दुरुक बुरुक दुरुक दुरुक, त्याचा गाणा
डुरुक 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 म्हणजे असे शब्द आहेत, हे मुलांना माहीत झाले पाहिजे. आजची पिढी सगळी विसरत चाललेली आहे. विसरत चाललेली आहे. आम्ही विसरतो, आम्हाला आठवण येते तेव्हा नोंद करून ठेवतो. आता चाललाय की ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, हा. जुना कल्चर एक वाचवण्याचा तुमचा एक मिशन आहे. आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळाने हे फार काम चांगलं केलं. बरोबर. एक लोक कलावंतांना तिथं आपलं स्थान दिलेलं आहे. आता मला सांगा सर, आतापर्यंत तुमचे कोणकोणते कविता संग्रह किंवा किती कविता तुम्ही आजपर्यंत हे लेखन केलेले आहे? एकच वर्षी म्हणजे 2013ला 3 कविता संग्रह प्रकाशित झाले. एकच वर्षी. दुसरं लोकरामायण आणि तिसरं फोकोनरा. आणि हे फोकोनरा असं पुस्तक होतं. फोकोनरा? फोकोनरा त्याचा म्हणजे मिनिंग काय असेल? त्याचा म्हणजे बुरबुळा, म्हणजे अच्छा, पाण्याचा बुरबुळा. थेंब पडल्यानंतर तो फुगा निघतो, त्याला फुगा म्हणतात निघतो. आपल्या झाडी बोलीत फोकोनरा. हे बऱ्याच लोकांना माहित नाही. तर असे अनेक शब्द जतन करायचे त्या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे. चला मी लोकरामायण, फोकोनरा, त्याच्यानंतर माझी माय जामलाई, परमात्मा एक पुकारा मार्गात आल्यानंतर ते लिहिलं मी, आपल्या मार्गातलं पुस्तक. आणि त्याच्यानंतर जननायक, बहुजननायक आणि बऱ्याच ठिकाणी संपादित याच्यामध्ये माझ्या गजला प्रकाशित झालेल्या आहेत प्रामुख्याने. आतापर्यंत तुम्हाला कोणकोणते महाराष्ट्र स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर पुरस्कार मिळाले? पुरस्कार आणि सन्मान खूप असे मोठे मिळाले नाही. आणि असं आहे की तुम्हाला सांगतो, मला आकाशवाणीचंही निमंत्रण आहे, आकाशवाणीवरही गेलो नाही. मी प्रसिद्धीसाठी हपापलेला माणूस नाही. बरोबर. पण सगळ्यात मोठा सन्मान हे आहे की महाराष्ट्रातील जे गझलकार आहेत, मला वाटतं ही 2012ची गोष्ट असेल, तर त्या 220 गझलकार निवडण्यात आले भीमराव पानसाडे आणि डॉक्टर राम पंडितांनी. त्या गझलकारामध्ये या मातीतल्या लोकराम शिंदेचाही समावेश आहे. आणि 2 गझला त्या काळात माझ्या प्रसिद्ध झाल्या. आता मला सांगा सर, अगोदरच्या झाडीपट्टीच्या ज्या नाटका होत्या आणि आजच्या नाटका याच्यामध्ये कोणता फरक आहे? नाही, बरंच फरक आहे. आम्ही ज्यावेळेस त्या नाटका अनुभवल्या, खूप म्हणजे इतकं सांगतो की मी कट्यार काढण्यात केली. कट्यार काढण्यात घुसली. एकच प्याला केला, त्यात सुधाकर केला. काही मत्स्यगंधा, ह्या सगळ्या संपूर्ण संगीत नाटक साहेब. या नाटकाच्या तालमेला आम्ही एकच प्याल्याला बुद्धी बोलीत असताना 10-12दा येऊन गेलो इथे. सांगा किती प्रवास केला असेल. तसंच कैकईला आणि कट्यार काढण्यात घुसलीला. आज तर काही लोक प्रांतींच्या भरोश्यावर नाटक करतात. आता मला सांगा सर, एक करतो अगोदर आम्ही लहानपणी मी भोकलीच आहे, तर असे कोणते पॉइंट तुम्ही मसवानी गावामध्ये तुम्हाला लक्षात आहे? लक्षात म्हणजे महत्वाचं सांगू का, ज्या वेळेस या नदीला पूल नव्हतं, नदीला पूलच नव्हतं. मी वयाने लहान असताना सुद्धा मला त्यावेळी बोलण्याची संधी दिली होती. मी त्यावेळेस जे दुःख व्यक्त केलं, म्हणजे कसं की आमची शाळा कशी बुडाली आणि त्याच्यामुळे आम्ही कसं मागे राहिलो. आणि त्यानंतर व्यासपीठावर असणारे जे नेते होते, कोलसिंग भाऊ पवार, जुन्या काळातले बरेचसे लोक होते, त्यांच्याशी सगळ्यांशी हस्तांदोलन केलं मी त्या काळात. या नात्यानं हा नंतरचा प्रश्न आहे. पण एक देशभक्त मी म्हणेनच स्वतःला, आणि या देशाचा एक नागरिक, सज्जन नागरिक म्हणून मी असं सांगेन की जे काही आपण संस्कार करतोय आपल्या मुलावर, आपल्या कुटुंबात, परिसरात, ते खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्तीचं व्हायला असावं. शिक्षण घेत आहे. महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे कि शिक्षा का मतलब केवळ पैसा कमाना नहीं, लेकिन अच्छा बनना और देश सेवा करना. आता माझ्या या बोली भाषेच्या, झाडी बोलीच्या माध्यमातून याच्याबद्दल मी सांगताना हे म्हणेन की ही बोली भाषा मेली नाही पाहिजे. आपण कुठेही बोलताना या बोली भाषेचा उपयोग करा. बरोबर. प्रमाण भाषा शाळेत शिका, प्रमाण भाषा शाळेत शिका, पण आपल्या बोली भाषेचा उपयोग करा. कारण की आपली बोली भाषा संपत चालली आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की झाडी बोलीच नाही तर इतर बोलीलाही आपल्या आदिवासींचे मसवानीचे कवी मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया.